तर एकीकडे अनिल देशमुख तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अजून एका नेत्यावरती हल्ला झालाय। ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोराडे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवरती सुद्धा उल्हासनगरमध्ये हल्ला करण्यात आलाय। अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवरती दगडफेक केली आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे कल्याण पूर्व मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणी अचानक 10 ते 15 लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला, त्यांनी गाडवली यांनी आणि मग गाडीवर ते लोखंडी दांडे, बॅट, हॉकी स्टिक, स्टंप यांनी हल्ला केला। तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला। एक मुलाला थोडासा लागलाच होता। जर तिथून वेळीच निघाले नसते तर कदाचित त्यांचा जीव सुद्धा गेला असता। तर एकीकडे अनिल देशमुख तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या अजून एका नेत्यावरती हल्ला झालाय। ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोराडे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवरती सुद्धा उल्हासनगरमध्ये हल्ला करण्यात आलाय। अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवरती दगडफेक केली आहे। या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेमुळे कल्याण पूर्व मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं। या ठिकाणी अचानक 10 ते 15 लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला, त्यांनी गाडवली यांनी आणि मग गाडीवर ते लोखंडी दांडे, बॅट, हॉकी स्टिक, स्टंप यांनी हल्ला केला। तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला। एक मुलाला थोडासा लागलाच होता। जर तिथून वेळीच निघाले नसते तर कदाचित त्यांचा जीव सुद्धा गेला असता।